अजितदादा पवार यांच्यासोबत आता मंत्रिमंडळाच्या ठिकाणी होतं. मंत्रिमंडळासोबत अजितदादांनी चर्चा केली. आमचं म्हणणं पहिला प्रश्न आमचा असा होता की दादा आमच्यावर हल्ला तुमच्या कार्यकर्त्यांनी केला, आमची काय चूक होती हा आम्ही दादांना प्रश्न विचारला. दादांनी त्या प्रश्नावर उत्तर दिलं की जे झालंय ते अत्यंत चुकीचं झालंय. राजकारण समाजकारणामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे. त्याच दिवशी मी ऍक्शन घेतल्या म्हणून त्यांनी मला सांगितलं. त्या कार्यकर्त्याला किंवा त्या पदाधिकाऱ्याला मी पक्षातून काढून टाकलं. अशा पद्धतीचं दादांनी उत्तर मला त्या ठिकाणी दिलं. दुसरा विषय होता त्यावेळेस तटकरेंना निवेदन दिलं. निवेदन दिल्यानंतर मारहाण झाली आणि मारहाणीनंतर आम्हाला पोलिसांनी लातूर पोलिसांनी मदत केली नाही. किरकोळ गुन्हे दाखल केल्याच्या नंतर त्या लोकांना पहाटेच जामीन दिला जातो. पहाटे अटक आणि पहाटेच जामीन दिला जातो. यावरही आम्ही शंका दादांपाशी उपस्थित केली. त्यावेळेस दादांनी तात्काळ लातूर एसपींना फोन केला आमच्या समोर आणि फोनवरती सांगितलं त्या छावाच्या कार्यकर्त्यांना ज्या लोकांनी मारले त्या लोकांवरती कडक शासन झालं पाहिजे. तो स्वपक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा असो त्याचा विचार करू नका, कारण या महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. दादांनी स्पष्ट भाषेत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता उद्या मी इथून गेल्याच्या नंतर लातूर एसपींना भेटणार आहे आणि लातूर एसपींनी दादांना सांगितले की त्यांचा पूर्वनी जबाब मी घेऊन पुन्हा एकदा त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीनं गुन्हा दाखल करून पुढील कारवाई आम्ही करू अशा पद्धतीचं लातूर एसपी निवेदन सांगितलं की दादा अतिशय असंवेदनशील कृषी मंत्री आपण या ठिकाणी राज्याला दिलेला आहे. तो कृषी मंत्री राहायच्या लायकीचा व्यक्ती नाही. त्याला तुम्ही मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशी आम्ही मागणी अजितदादांना यावेळी केली. त्यांनी आम्हाला एकच सांगितलंय, मला मंगळवारपर्यंत वेळ द्या, काही ना काही निर्णय मी घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मागणीला नक्कीच मी मार्ग देईन आणि निर्णय घेईन आणि मी शब्दाचा पक्का आहे असंही त्यांनी त्यावेळेस शब्द वापरलेला आहे. त्यामुळं आम्ही मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही झाला तर छावा संघटना आणि महाराष्ट्रातले शेतकरी पुन्हा एकदा अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत. एवढं या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला नमूद केलं. राजीनामा होईल असं तुम्हाला वाटतं का? राजीनामा होईल तुम्हाला असं वाटतं का? मंगळवारपर्यंत नाही. आता एक लक्षात घ्या, मी एक आंदोलनकर्ता म्हणून आणि ते राज्यकर्ते म्हणून 2 दिवसाचा त्यांनी मला वेळ मागितलेला आहे. 2 दिवस वेळ देणं ही माझी एक आंदोलनकर्ता म्हणून नैतिक जबाबदारी आहे. 2 दिवसाचा वेळ मी त्यांना दिलाय. 2 दिवसात माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही झाला, त्यांना त्या पदावरून नाही हटवलं तर मग छावा संघटना महाराष्ट्रात चर्चा करणार होता तुम्ही. ऑन कॅमेरा चर्चा झाली का किंवा बंद? ऑन कॅमेरा चर्चा झाली. त्यांचे शासकीय कॅमेरे होते, त्यांनी ते आम्हाला फुटेज देतो म्हणून असं सांगितलंय. ते आम्हाला फुटेज आले की परंतु काय नाही. परंतु मला एक सांगा, तुम्ही घरी परत निघाला होता, अजित पवार भेटणार नाहीत म्हणून परत निघाला होता. मध्यंतरी असं काय झालं की तुम्ही परत या ठिकाणी आला? आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की आम्ही ऑन कॅमेरा चर्चा करणार नाही, म्हणून मी राग निघालो होतो. शेवटी काय, आज आम्ही प्रामाणिकपणाने काम करणारे कार्यकर्ते आहोत. अच्छा. आमच्या बापाच्या नावावर 3 एकरचा सातबारा आहे. ज्या पोरांनी माझ्यासोबत मार खाल्लाय त्यांच्या बापाच्या नावावर 3 एकरचा सातबारा आहे. एक लक्षात घ्या, आम्ही अतिशय घरावर तुळशी पात्र ठेवून ह्या शेतकऱ्यांसाठी काम करतोय, समाजासाठी काम करतोय. आम्हाला कुठल्या राज्यातल्या लोकांनी डाग नाही लावला पाहिजे, आमच्यावर कुठली शंका निर्माण नाही झाली पाहिजे, ही भावना त्या पाठीमागची. आम्हाला काही मीडियाला मध्ये घेऊन जाऊन हिरो व्हायचं नाही. फक्त एवढंच झालं पाहिजे की मीडियाच्या समोर झालं पाहिजे, का तर राज्याला कळालं पाहिजे की अजितदादा पवार या पोरांच्या समोर चर्चा झालेली आहे. परंतु त्यांचा काही प्रोटोकॉल आहे मला माहित नाही, शासकीय प्रोटोकॉल. या ठिकाणच्या डिपार्टमेंटनं सांगितलं की आमच्याकडे जे कॅमेरे आहेत मधले त्यांचे शासकीय, त्यांचे कॅमेऱ्यातले जे काही फुटेज असतील ते आम्ही तुम्ही मीडियाला देऊ. ब्रीफ करा, चर्चा काय झाली, काय प्रश्न मांडले, काय बोलले, काय तुमचा एक कार्यकर्ता होता जो त्या दिवशी तुमच्या सोबत होता,
ब्रीफ बैठकीत काय झालं, तुम्ही सुरुवात कशी केली किंवा दादांनी काय दादांना मी गेल्या सांगितलं की दादा तुमच्या लोकांनी आम्हाला का मारलं याचं मला उत्तर पाहिजे. कारण मी अजित दादांकडे आलोय ठेवण्यासाठी की मला का मारले हे आमचं काय चुकलं हे सांगा. कृषी मंत्र्याच्या विरोधात निवेदन दिलं, कृषी मंत्र्याला पदावरून काढा म्हणणं हे आमचं चुकतंय का शेतकऱ्यांच्या पोरांचं हा प्रश्न विचारला. तटकरेंना निवेदन दिलं, त्या प्रदेशाध्यक्षाच्या समोर निवेदन दिल्याच्या नंतर तुमचा युवकचा प्रदेशाध्यक्ष येऊन आम्हाला मारतो. त्यावेळेस दादांनी अतिशय संवेदनशील भाषेत आम्हाला सांगितलं की हे प्रकार घडलं तो चुकीचं आहे, त्याला मी तात्काळ पक्षातून काढून टाकले. आणि दुसरंही सांगितलंय की इथून पुढे त्या व्यक्तीला त्या पक्षामध्ये मी स्थान देणार नाही. शिव्या घातल्या होत्या अजित पवारांच्या नावाने. दादा भुजबळ म्हणाले होते तुमच्या कार्यकर्त्यांनी, दादा तुमच्या कार्यकर्त्यांनी शिव्या घातल्या होत्या अजित पवारांना तिकडनं जाताना, असं भुजबळ म्हणाले होते. मंगळवारपर्यंत अजितदादांनी जो आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे कृषी मंत्र्याचं, कृषी मंत्र्याला या मंत्रिमंडळातून हाकला म्हणून छावा संघटनेचं निवेदन आहे. तमाम शेतकऱ्यांची मागणी आहे महाराष्ट्रातल्या. त्या निवेदनावर दादा बोलताना असं म्हणले की मंगळवारी तुमच्या मनासारखा निर्णय होईल आणि तुम्हाला मंगळवारी कळेल. मी शब्दाचा पक्का आहे. आता त्याच्यात दादाचं काय तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव दादाचा तुम्हाला. जर नाही झालं मग जर नाही झाला एक लक्षात घ्या, जर अजितदादांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही घेतला, त्यांना त्या पदावरून नाही हटवलं, तर छावा संघटना बी शब्दाची पक्की आहे. तुम्हाला अजित पवारांच्या दारात आंदोलन झालेलं दिसत. बारामती की मुंबई, जिथं कुठं अजितदादा जास्त राहतात सोमवार जाऊ दे. यांच्यावर 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होती. हो, आता अजितदादांनी एसपींना सांगितलेलं आहे आणि एसपींनी पण अजितदादांना सांगितलं की जे काही त्यांचं म्हणणं आहे ते पुरवणी जबाबामध्ये आम्ही नोंदवून घेऊ, त्या पद्धतीने आम्ही कारवाई करू. इथून मी लातूरला गेल्याबरोबर पहिलं काम तेच करणार आहे. लातूरचा मीडिया तिथं सोबत राहील. बैठक सुरू व्हायच्या आधी मोबाईल काढला त्यांचा ते सिक्युरिटीचा प्रश्न असेल दडपशाही का मोबाईल काढून गेलं असू शकते ना. आता ते अजित पवारांनी एवढी जास्त मग चर्चेला बोलावलं, मग कॅमेरा मोबाईल कशासाठी माध्यमांचा एकही कॅमेरा आत नव्हता. तुम्ही अगोदर सुरुवातीला असं म्हणाले की माध्यमांच्या कॅमेरा समोर चर्चा होईल, पण तुम्ही जेव्हा आतमध्ये होते तेव्हा माध्यमांचा एकही कॅमेरा आत नव्हता. सगळे माध्यमांचे कॅमेरे बाहेर होते. तुम्ही अगोदर जी भूमिका घेतली ती बदलली का? एक लक्षात घ्या, आमच्यासाठी निर्णय महत्वाचे, आमच्यासाठी निर्णय होणं महत्वाचं आहे. आमच्यावर जे हल्ला झाला त्याच्यावर कारवाईचा आम्ही शब्द घेतलेला आहे. एसपीना आमच्या समोर शब्द दिलेला आहे आणि कृषी मंत्र्याचा जो विषय आहे त्याच्यावर आम्हाला मंगळवारपर्यंत भेटले.